आपल्याकडे मुख्यमंत्र्याला सुद्धा जेवढे अधिकार नाहीत तेवढे न्यूयॉर्कच्या किंवा कोणत्याही शहराच्या महापौराला तिकडे असतात. बरोबर. आता हा जो कोमो आहे ज्याचा त्यांनी पराभव केला, त्याचे वडील ज्यावेळेला तिथे न्यूयॉर्कचे महापौर होते त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी माफिया, नार्कोटिक्स वगैरे याच्याविरुद्ध मोठं एक प्रकारे प्रशासन वापरलं होतं आणि न्यूयॉर्क शहराला एक वेगळं रूप दिलं होतं. ते ममदानींच्या विरोधात होते. आता ममदानींनी ती महापौराची जागा जिंकणं याचा अर्थ आपण आपल्याकडच्या महापौराला जे स्थान आहे जे प्रामुख्याने संस्थानिक टाईपचं आहे, म्हणजे नामके असं काही तुम्हाला संस्थानिकाला काम नसतं तसं महापौरालाही आपल्याकडे काही तसं काम नसतं, कुठे ते सभांना हजर राहा, सत्कार घे वगैरे, किंवा राजकारणात त्याच्या पक्षाचा जो असेल त्या राजकारणापुरतं असतं. त्यांच्याकडे ममदानी हा जरी डेमोक्रॅटिक पक्षातला स्वतःला सोशलिस्ट बनवणारा असला तरी सुद्धा डेमोक्रॅटिक पक्षातल्या 90% लोकांचा त्याला विरोध होता. आणि ते अँड्रू कोमो पण त्यांच्याच पक्षाचे अँड्रू कोमो पण त्यांच्याच पक्षातले होते. शिवाय रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार होताच, ट्रम्पने उभा केला. त्यामुळे महापौराच्या ह्या निवडणुकीमध्ये अधिकृत राष्ट्राध्यक्ष असलेल्या पक्षाचा उमेदवार, डेमोक्रॅटिक म्हणजे विरोधी पक्षाचं मत आणि इंडिपेंडंट, बरोबर, अशी ती लढत, हे सगळे विरुद्ध होते. बरोबर. अशा वेळेला ममदानींनी निवडून येणं, आणि त्याची बॅकग्राऊंड कशी आहे, तो आफ्रिकेत म्हणजे उगांडात जन्माला आलेला आहे, तो मुस्लिम आहे, त्याची आई भारतीय आहे आणि ती प्रसिद्ध वादग्रस्त चित्रपट बनवणारी आहे. पण ते वादग्रस्त असले तरी अतिशय पुरोगामी चित्रपट म्हणून जागतिक पातळीवरती गाजलेले आहेत. तिच्या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय मान्यता किंवा अवॉर्ड्स मिळाले आहेत. अशी त्याची आई आहे. आता ही सगळी त्याची जी पार्श्वभूमी आहे, ही पार्श्वभूमी त्या नेहरूंना कोट करण्याच्या भाषणात आहेत. म्हणून मी म्हटलं की नेहरूंना का कोट केलं ते. बरोबर.